तर हाऊसबोटवर आल्यावर त्यांनी पहिलं तर आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं आणि आमची हाऊसबोटची सफारी सुरू झाली। आणि हा होता आमच्या बोटचा हॉल एरिया, जो की खूपच सुंदर होता। वेलकम ड्रिंक घेऊन सगळे आपापल्या रूम मध्ये गेले आणि मी सगळ्या बोटचं शूट करत बसले, कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं। आणि ही होती आमची रूम। बोट मध्ये 7 रूम होत्या सगळ्या मिळून आणि सगळ्याच रूमला असा व्ह्यू होता। खरंच खूप भारी रिलॅक्स वाटत होतं इथं। थोडा आराम करून आम्ही गेलो ही स्पीड बोटची राईड करायला। थोडी भीती वाटली पण खरंच खूप मजा आली। आम्ही सगळे मिळून 20 लोक होतो, त्यामुळे आम्ही मोठी हाऊसबोट बुक केली होती। तुम्ही जर इकडे येत असाल तर तुम्ही किती लोक आहात त्यावर तुम्ही हाऊसबोट बुक करू शकता। अगदी कपल्ससाठी प्रायव्हेट छोटी हाऊसबोट ही तुम्ही बुक करू शकता। आणि हा होता आमच्या बोटचा डायनिंग एरिया। लंच टाइम झाला होता, त्यामुळे एका ठिकाणी बोट थांबली। थोडं बाहेर फिरून आले, मस्त भूक लागली होती आणि मग काय प्रॉपर साऊथ इंडियन जेवण होतं। आपल्या हाऊसबोटच्या पॅकेज मध्येच लंच, इव्हनिंग स्नॅक्स, डिनर आणि सकाळचा ब्रेकफास्ट इन्क्लूड असतो। हाऊसबोट